नमस्कार शिक्षक मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा 2023च्या संदर्भानं जी आपण सराव पेपर सिरीज सुरू केली आहे। या सिरीजमधील सराव पेपर क्रमांक 5 ज्यामध्ये आपण शिक्षण विस्तार अधिकारी जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी तांत्रिक प्रश्न, जे प्रश्न शिक्षणशास्त्र, विविध योजना, जे 80 मार्क्ससाठी 40 प्रश्न विचारणार आहेत, या 40 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण सराव प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 1 आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार बाल शिक्षण आणि संगोपनाचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय आराखडा तयार करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणत्या संस्थेची आहे? UGC, NCERT, NCTE आणि HRD मंत्रालय। थोडं जर आपण पर्यायाच्या संदर्भानं लॉजिक लावलं असतं तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचलो असतो की NEP 2020 मध्ये हे जे आराखडा तयार होणार आहे, हा आराखडा अभ्यासक्रमाचा आणि अध्यापनशास्त्रीय आराखडा कोण तयार करणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे NCERT। आता आपल्याला हे माहीत पाहिजे की NCERT ही जी संस्था आहे ही भारतातील शालेय शिक्षणासंबंधी जी काही गुणवत्ता आणि विकास नियमन करणारी संस्था आहे, म्हणून तीच हा आराखडा तयार करेल। किंवा बाकीचे जे पर्याय आहेत, जसं UGC आपल्याला माहिती आहे की ही फक्त जी विद्यापीठ लेवलचे एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत त्या संदर्भानं आहे। त्यानंतर NCTE ही जी संस्था आहे, ही संस्था शिक्षण गुणवत्ता विकासाचं काम करते, जसं BEd कॉलेज, DEd कॉलेज। आणि HRD हे तर हे खूप मोठं कन्सेप्ट झाली, म्हणजे HRD मंत्रालय। आता HRD मंत्रालयाचं 2020 मध्ये नाव बदलण्यात आलं शैक्षणिक धोरण 2020 नुसार, आणि HRD मंत्रालयाचं नाव काय झालं आता? शिक्षण मंत्रालय। तर हे जे काही आराखडा आहे आणि अभ्यासक्रम आहे हा NCERT बनवणार आहे। कशाचा? NEP धोरण 2020चा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, संप्रेषणाची अडथळे, ज्याला आपण बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन म्हणतो, या बाबतीत असंबंधित जोडी आहे शोधायची आहे। ठीक आहे, शारीरिक अडथळे, कर्णबधिरता, हा बरोबर आहे ना, म्हणजे फिजिओलॉजिकल बॅरियर्स आहे डीपनेस म्हणजे, मग त्याच्यामध्ये अजून स्पीच डिफिकल्टीज आहेत, फोबियाज आहेत, वेगवेगळे प्रकारचे आहे, फिजिकल डिसॅबिलिटीज आहेत। ठीक आहे, ते त्याच्यामध्ये येते, म्हणजे हे बरोबर आहे। सामाजिक अडथळे, सोशल बॅरियर्स, वय आणि लिंग, हा पण वय आणि लिंग हा सुद्धा कम्युनिकेशन मधला अडथळा आहे आणि तो सोशल बॅरियर्स आहे, हे पण बरोबर वाटते, संबंधित वाटते। माध्यम अडथळे, चॅनल्स बॅरियर्स, गोंधळ, बघा माध्यमामध्ये जर नॉईज येत असेल तुमच्या आणि माझ्या बोलण्यामध्ये तर तो चॅनल्स बॅरियर ठरतो का? तर हो। आता चौथा बघा, मानसिक अडथळा, सायकोलॉजिकल बॅरियर्स आणि वैवाहिक स्थिती। आता वैवाहिक स्थितीचा संबंध मानसिक अडथळ्यासोबत नाही आहे। ठीक आहे, म्हणजे हाच असंबंधित आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। कारण वैवाहिक स्थिती हा जो बॅरियर्स आहे, हा बॅरियर्स आपल्याला मानसिक अडथळ्याशी संबंधित नसून तो सोशियल बॅरियर्स आहे, हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं होतं। मग आता फिजिकल बॅरियर्स सायकोलॉजिकल बॅरियर्समध्ये काय काय येईल? फिअर, त्याच्यानंतर स्पीच डिसऑर्डर पण येईल त्याच्यामध्ये, फोबिया, त्यानंतर डिप्रेशन, त्यानंतर क्लोज माइंडनेस, ह्या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये येतील, म्हणजे हेच असंबंधित होतं। पर्याय क्रमांक 4 म्हणून 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विधान कोणते बघा? खडूफळा योजना कोठारी आयोगामुळे सुरू झाली, रॉंग आहे हे, कारण खडूफळा योजना जी आहे ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 नुसार सुरू झाली। ठीक आहे, NEP 1986। विद्यार्थ्यांना उजळणी व मुळाक्षरे लिहिता यावीत हा योजनेचा मुख्य उद्देश होता, हे पण चुकीचं दिलं तुम्हाला, फसवे पर्याय दिले, दोन्ही चूक आहेत, म्हणजे उत्तर काय घ्यावं लागणार आपल्याला? याचं आपल्याला काय विचारलं? अयोग्य, म्हणजे दोन्ही अयोग्य आहेत, म्हणून दोन्ही असं उत्तर घ्यायचं आपल्याला, दोन्ही असं उत्तर घ्यायचं आहे। ठीक आहे, कारण खडूफोळा योजना जी होती ही इतकी लिमिटेड नव्हती,
शाळेसाठी किमान आवश्यक ज्या सुविधा आहेत, शैक्षणिक साहित्य आहे, अध्यापनाचं साहित्य आहे, हे सर्व शाळांना उपलब्ध करून देणं हा खडू फळा योजनेचा मुख्य उद्देश होता. मुळाक्षरे आणि उजळणी हे तुम्हाला फसवे पर्याय दिलेत, म्हणून अयोग्य कोणते, तर दोन्ही अयोग्य आहेत. त्यानंतर नेक्स्ट वस्तुनिष्ठ प्रश्न, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन म्हणतो. समाविष्ट असणाऱ्या चाचणीमध्ये डॅश डॅश हा निकष अधिक दिसून येतो. सप्रमाणता, विश्वसनीयता, पर्याप्तता आणि उपयुक्तता. आता ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्समध्ये सर्वात जास्त दिसून येईल सप्रमाणता, त्याला व्हॅलिडिटी असं आपण म्हणतो. सप्रमाणता म्हणजे काय की सप्रमाणता ही कन्सेप्ट मुळामध्ये उद्दिष्टाशी निगडीत कन्सेप्ट आहे. म्हणजे एखादे विशिष्ट उद्दिष्ट पडताळून पाहण्यासाठी जे साधन आपण वापरले, अर्थात ती घटक चाचणी जी वापरणार आपण, ते जर त्या साधनातून जर तेच उद्दिष्ट जर साध्य होत असेल तर आपण म्हणू की ते सप्रमाण आहे. ठीक आहे. समजा उदाहरणार्थ आपल्याला एखादी प्रवेश परीक्षा चाचणी घ्यायची आहे, एखाद्या वर्गात प्रवेश द्यायला, मग आपण वस्तुनिष्ठ प्रश्न काढले, तर त्याच्यातून जर आपण सफल होत असोल तर त्या चाचणीमध्ये सर्वात जास्त काय आहे, त्याची व्हॅलिडिटी आहे असं आपण म्हणतो. आता विश्वसनीयताला काय म्हणू आपण, सुसंगती असणं प्रश्नांमध्ये आणि सगळ्याच बाबतीमध्ये, रिलायबिलिटी म्हणू आपण त्याला, म्हणजे जे काही साधन आहे त्या साधनांमध्ये सुसंगती असणं. पर्याप्तता म्हणजे काय, त्या चाचणीमध्ये आशय पाहिजे, उद्दिष्ट पाहिजेत आणि प्रश्न प्रकार पाहिजे, हे तिन्ही घटक जर पुरेसे असतील तर तिला पर्याप्तता म्हणू आपण. आणि उपयुक्तता म्हणजे काय, ज्या हेतूसाठी वापरली तो हेतू जर आपला साध्य होत असेल तर तिला म्हणून आपण उपयुक्तता बरी आहे. परंतु प्रश्नाच्या स्वरूपावरून उत्तर द्यायचं होतं की ऑब्जेक्टिव्ह चाचणीमध्ये म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये समाविष्ट असणाऱ्या चाचणीमध्ये हा डॅश डॅश निकष दिसून येतो अगोदर, तर व्हॅलिडिटी जास्त दिसून येते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिला डाएट आपण म्हणतो, ची स्थापना शैक्षणिक धोरण 1986 नुसार डॅश डॅशमध्ये झाली. ठीक आहे. त्या धोरणानुसार झाली, पण कधी झाली, तर स्थापना झाली 1995-96 मध्ये स्थापना झाली होती डाएटची. आता डाएट म्हणले की आपल्याला माहिती आहे की जे आपल्या जिल्ह्यामधले जे काही अध्यापक महाविद्यालय असतात, डीएड कॉलेज असतात, त्यांची तपासणी, त्यांच्यावर नियंत्रण करणे, त्याचबरोबर जे झडपी टीचर आहेत त्यांचं सेवापूर्व किंवा सेवा अंतर्गत त्यांना प्रशिक्षण देणे, त्याचबरोबर MSCERTनं जे ठरवले मार्गदर्शन वर्ग आहेत ते ऑर्गनाईज करणे, त्याच्यानंतर जिल्हा शिक्षण मंडळाच्या संस्थांना मार्गदर्शन करणे, हे विविध कामं करण्यासाठी डाएटची स्थापना झाली होती 1995-96ला. हे लक्षात ठेवायचं आहे, जिला आपण डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग असं देखील म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हे जनसंप्रेषणाचे वैशिष्ट्य आहे. मास कम्युनिकेशनचं वैशिष्ट्य कोणतं आहे, तर बघा बहुधा हे दुहेरी प्रकारचं असतं. आता मास कम्युनिकेशन म्हणजे आता उदाहरणार्थ TV चॅनल आहे, तर हे दुहेरी आहे का, आपल्याला सुविधा नाही ना त्यांच्यासोबत कम्युनिकेट करण्याची, म्हणजे हे काय बरोबर नाही. या संप्रेषणात संदेशाची गोपनीयता अधिक असते, नाही, उलट जास्त व्हायरल होतं एखादा मेसेज, म्हणजे दुसरं पण काय बरोबर वाटत नाही. हे भेदभाव विरहित संप्रेषण आहे, हे मात्र त्याचं वैशिष्ट्य असणार आहे. इथं लिंग, वय, स्थान, संस्कृती याला मर्यादा नाही, सगळ्यांकडं हे उपलब्ध आहे. आज आपण जे पाहतो जसं सोशल मीडियाज आहेत किंवा चॅनल्स आहेत किंवा अजून सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत, ह्या ज्या कम्युनिकेशनची जी काही साधनं आहेत ही भेदभाव विरहित संप्रेषण याला म्हणावं लागतं. म्हणून हेच त्याचं खास वैशिष्ट्य आहे. संदेशदाता आणि ग्राहक यांच्यात अंतर कमी असते असंही नाही. आज आपण एखादी व्यक्ती कुठे दिल्लीला असेल किंवा आउट ऑफ कंट्रीजमध्ये असेल तरी तिला एका सेकंदामध्ये आपण तिच्यासोबत कम्युनिकेट होऊ शकतो मास मीडियाद्वारे. ठीक आहे. म्हणून चौथं पण योग्य वैशिष्ट्य नाही, म्हणजे सर्वात योग्य आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा मार्च 2021मध्ये भारत सरकारकडून संसद TV नावाचे नवीन TV चॅनल सुरू करण्यात आले. त्याबाबत अचूक माहिती सांगणारा पर्याय कोणता नाही म्हटलंय. कोणता नाही म्हणजे याबाबत चुकीचा पर्याय शोधायचा आहे.
या चॅनलची निर्मिती लोकसभा टी व्ही आणि राज्यसभा टी व्ही हे दोन्ही चॅनल एकत्र करून करण्यात आले का? अगदी बरोबर आहे. आता संसद टी व्ही दिसेल तुम्हाला, स्वतंत्र लोकसभा आणि राज्यसभा दिसणार नाही. या चॅनलचे प्रसारण DTH वर फ्री स्वरूपात केले जाते का? हो, अगदी बरोबर आहे. या चॅनलवरील कार्यक्रम फक्त हिंदी व इंग्रजी भाषेत प्रसारित केले जातात का? हो. या चॅनलवरील कार्यक्रम संविधानिक मान्यता असलेल्या वेगवेगळ्या 22 प्रादेशिक भाषेत प्रसारित केले जातात. हे मात्र रॉंग आहे. फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेतच प्रसारित केले जातात, म्हणून चौथं रॉंग आहे. चौथं रॉंग. मग काय होतं आपल्याला? संबंधित नाही किंवा त्याबाबत अचूक सांगणारा पर्याय नाही. अचूक माहिती देणारा नाही म्हणजे चुकीचा, म्हणून पर्याय क्रमांक 4 काय? अचूक माहिती देत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर भारतात शैक्षणिक प्रशासन व नियोजनाविषयी मार्गदर्शन करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर ती आहे NUEPA, NUEPA, जिला आपण नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो. बाकीचे पर्याय तुम्ही थोडंसं लॉजिक लावला, जसं CCRT आपल्याला माहिती आहे, जिला आपण सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग असं म्हणतो, म्हणजे शिक्षणाचा संबंध संस्कृती जोडण्याचं काम करते. ही NCERT ही जी आहे ही शालेय शिक्षणासंबंधी गुणवत्ता आणि विकासाचं नियोजन करते. आणि NCTE जी आहे ही शिक्षकांचं प्रशिक्षणासाठी, शिक्षकांचे जे काही प्रशिक्षण महाविद्यालय आहेत, BEd DEd कॉलेज यांची गुणवत्ता, यांचा विकास करणे, यांचं नियोजन करणे. आणि इथं काय विचारलं तुम्हाला? भारतातील पूर्णचे पूर्ण शैक्षणिक प्रशासन आणि नियोजन, तर ती आहे NUEPA, NUEPA. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सामुदायिक माहिती केंद्र, जिला CIC किंवा कम्युनिटी इन्फॉर्मेशन सेंटर असं म्हटलं जातं. तर हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सर्वप्रथम कोठे राबविण्यात आला? तर हा प्रकल्प राबविण्यात आला सर्वप्रथम सिक्कीममध्ये, अगोदर एकदम स्टार्टिंगला 30 गटामध्ये, आणि नंतर 487 गटामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा या सर्व राज्यांमध्ये तो प्रकल्प राबवण्यात आला होता. हा प्रकल्पाची सुरुवात 2002 मध्ये करण्यात आली होती. म्हणजे जे काही आपल्या भारताचं संचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आहे आणि NIC या संस्थांनी मिळून हा प्रकल्प हाती घेतला होता. मुळामध्ये या पूर्वोत्तर राज्यामध्ये शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, त्यांना इंटरनेटची माहिती देणे. जर आपण त्या CIC केंद्रामध्ये जर गेलो तर त्या CIC केंद्रामध्ये एखादी सर्व्हर मशीन, प्रिंटर, मोडेम, कम्प्युटर, त्याचबरोबर वेब कॅमेरा, UPS या सगळ्या बाबीची माहिती त्यांना देण्याचा हा उद्देश होता. ठीक आहे. या बाबतीत तुम्हाला एखादा प्रश्न विचारू शकतात. हा आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा मुद्दा त्यांनी सामुदायिक माहिती केंद्र दिलेला आहे. त्यामुळे थोडीशी याच्याबद्दल माहिती तुम्ही अजून एक्स्ट्रा गुगल सर्च करून माहिती काढू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्याशी संबंधित असणाऱ्या चाचण्या किंवा सर्वे कोणत्या आहेत? NAS, जिला आपण नॅशनल अचिव्हमेंट सर्वे म्हणतो, जी 3री, 5वी, 8वी, 10वी साठी घेतली जाते, म्हणजे भारताच्या लेवलवर घेतली जाते, म्हणजे ही विद्यार्थ्यांसाठी आहे. CTET, जिला आपण सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणतो, ही शिक्षक पात्रता चाचणी आहे, म्हणजे विद्यार्थ्याशी रिलेटेड नाही. त्यानंतर SLAS, स्टेट लर्निंग अचिव्हमेंट सर्वे, तर ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये घेतली जाते, विशेषतः प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये घेतली जाते, जिला आपण स्टेट लर्निंग अचिव्हमेंट सर्वे असं म्हणतो. म्हणजे हे बरोबर आहे, C बरोबर आहे, A बरोबर आहे, C बरोबर आहे. PISA पण बरोबर आहे, जिला आपण प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट असं म्हणतो. PISA ही इंटरनॅशनल लेवलवर घेण्यात येणारी विद्यार्थ्यांची एक चाचणी आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, A बरोबर आहे, विद्यार्थ्याशी संबंधित आहे, C बरोबर आहे आणि D बरोबर आहे. TAT, आता TAT जिला आपण टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट म्हणतो, ही शिक्षक, महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे 1ली ते 12वी साठी, तर तुम्हाला अगोदर TAT द्यावी लागणार आहे, जिला आपण टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट असं म्हणतो. शिक्षक अभियोग्यता परीक्षा द्यावी लागते, म्हणजे ही शिक्षकाच्या संदर्भानं आहे. ठीक आहे. म्हणजे काय कटलं? B कटला, E कटला, म्हणजे A, C आणि D. मग ACD कोणता पर्याय सांगतो? पर्याय क्रमांक 3. बघा, खरं तर प्रश्न खूप इझी आहे, परंतु आपल्याला जनरल माहिती आहे म्हणून तो एक प्रश्न आपण तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर नेक्स्ट बघा, कोणत्या योजनेद्वारे शारीरिक व मानसिकदृष्ट्या विशेष शैक्षणिक गरजा असलेल्या बालकांच्या प्राथमिक शिक्षणाकडे
लक्ष वेधले गेले. तर ती योजना होती सर्व शिक्षा अभियान 2001, ज्याला SSA असं देखील म्हणतात. SSA 2001. 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी प्राथमिक शिक्षण देणं हा मुख्य उद्देश तिचा होता. त्याचबरोबर जे विद्यार्थी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विशेष गरजा असणारे आहेत त्यांचासुद्धा यामध्ये शिक्षणाच्या संदर्भानं समावेश करण्यात आलेला होता. ठीक आहे. बाकीचं तर तुम्ही पर्याय काटू शकले असते. उच्चतर शिक्षा अभियान, ज्याला आपण रुसा असं म्हणतो, रुसा. तर रुसा तर 2013मध्ये आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या संदर्भानं आहे उच्चतर शिक्षा अभियान. साक्षर भारत अभियान जे आहे हे साक्षर भारत जे अभियान जे होतं हे मूलतः राष्ट्रीय साक्षरता अभियानातील उणिवा दूर करण्यासाठी 2009मध्ये सुरू केलं होतं. आणि माध्यमिक शिक्षा अभियान जे आहे ज्याला रामसा म्हणतात, RMSA, हे 2009-10मध्ये सुरू केलं होतं. परंतु ते माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भाने आहे. इथं आपल्याला स्पष्ट म्हणले ना प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष वेधले, म्हणून आपण सरळ सरळ इथं डोळे झाकून उत्तर काय लिहू शकलो असतो, सर्व शिक्षा अभियान. त्याच्यानंतर 9 ते 14 वयोगटातील बालकांसाठी किशोर नावाचे मासिक या संस्थेनं सुरू केलं. तर ती संस्था होती बालभारती. हे जे मासिक आहे हे मासिक 14 नोव्हेंबर 1971 पासून बालभारती छापते, ज्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते. ठीक आहे. आता आपण बघा शिक्षण संचालनालय, जसं जर आता विविध शिक्षण संचालनालय आहे, जसं प्राथमिक शिक्षण संचालय, माध्यमिक शिक्षण संचालनालय, प्रौढ शिक्षण संचालनालय. मग ते प्रौढ शिक्षणाच्या संदर्भानं कार्यक्रम आहे. जर आपण प्रॉपर 1979ची स्थापना जर बघितली या शिक्षण संचालनालयाची, तर हे प्रौढ शिक्षण कार्यक्रम हाती घेतो. NCERT जी आहे ही NCERT भारतातील शालेय शिक्षणाच्या संदर्भानं काम करते. ठीक आहे. म्हणून हे एकदम सोपं आहे आणि आपल्याला जवळपास सर्वांनाच माहिती आहे. तुम्ही बालभारतीच्या नुसत्या वेबसाईटवर जरी गेलं तर तुम्हाला हे मासिक दिसतं. त्यानंतर शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार स्थापन झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, तर तो 2 वर्षाचा असतो. कलम 21मध्ये त्याची माहिती आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर युनेस्कोने 2002मध्ये ज्ञानरचनावादाची तत्त्वे खालीलप्रमाणे सांगितली आहेत. अध्ययनकर्ता वैयक्तिक मते जागतिक आधाराच्या अनुभव आणि आंतरक्रियेवर बांधतो, बरोबर आहे. विविध स्रोतातून गोळा केलेल्या ज्ञानातून नाविन्य परिस्थिती विशेष आकलनाने तयार होते, B बरोबर आहे. ज्ञानाचा उपयोग एखादी गोष्ट खोलवर एक दुसऱ्यावर रुजवण्यासाठी विशेष होतो, ते C बरोबर आहे. म्हणजे ABC बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संस्थांनी अकार्यक्षम बालकाकरिता एकात्मिक शिक्षण प्रकल्प सुरू केला, तर तो सुरू केला होता NCERT आणि युनिसेफ. सर्वप्रथम जर आपण बघितलं तर 1978ला प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, नागालँड, ओरिसा, राजस्थान, तमिळनाडू, हरियाणा, मिझोराम या भागामध्ये तो कार्यक्रम सुरू केला. आणि नंतर पुढेच या नावानं म्हणजे अकार्यक्षम बालकाकरता एकात्मिक शिक्षण प्रकल्प या नावानं जर तो खरा सुरू झाला तर तो सुरू झाला 1979-80च्या दरम्यान, ज्यामध्ये अंध, मूकबधीर, मतिमंद, आत्ममग्न, बहुविकलांग, ज्याला मेंदूचे विकार वगैरे आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण युनिसेफ आणि NCERTने मिळून हा एकात्मिक शिक्षण प्रकल्प सुरू केला होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ईमेल बाबत अचूक माहिती सांगा. हे एक इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या साहाय्याने संदेश पाठविण्याचे तंत्रज्ञान आहे, बरोबर आहे. हेडर व मेसेज बॉडी असे ईमेलचे संदेशाचे 2 भाग असतात, हे पण बरोबर आहे. आणि रेमंड टॉमलिन्सन यांना ईमेलचे जनक म्हणतात, हे पण बरोबर आहे. आता हे तर फॅक्च्युअल माहिती आहे, ही पण फॅक्च्युअल माहिती आहे. हेडर आणि मेसेज बॉडी हे काय आहे, तर हेडरमध्ये काय भाग असतो, हेडरमध्ये असतं ठळकपणे जो संदेश कशाच्या संदर्भाने म्हणजे संदेशाचं टायटल असतं, त्याचबरोबर पाठवणाऱ्याचा ईमेलचा पत्ता आणि ज्याला पाठवायचा आहे त्याचा ईमेलचा पत्ता, म्हणजे संदेशाचं टायटल
आणि दोन्ही पत्ते कुठं असतात, हेडरमध्ये. आणि मेसेज बॉडी कशाला म्हणतात ईमेलची, तर जो संदेश लिहिलेला आहे त्याला म्हणायचं मेसेज बॉडी. असे दोन भाग संदेशाचे असतात. प्रश्नाच्या स्वरूपानं हे ABC बरोबर आहे, म्हणजे मग पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 नुसार योग्य शीर्षक व संबंधित नियम यांच्या जोड्या जुळवायच्या आहे. आता पाठ झाले असतील आपल्या, कारण यावर आपण खूप सारे प्रश्न तयार केले होते. शाळा व्यवस्थापन समिती म्हणलं की नियम क्रमांक 13, त्यानंतर राज्य सल्लागार परिषद म्हणलं की नियम क्रमांक 25, शिक्षकांची कर्तव्य आहेत नियम क्रमांक 19 मध्ये, आणि शिक्षकाची अर्हता आहे नियम क्रमांक 15 मध्ये. म्हणजे आपण जर पर्याय क्रमांक 3 जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या बरोबर जुळून येतील. स्वच्छ विद्यालय स्वच्छ महाराष्ट्र मोहीम या कार्यक्रमाची अंमलबजावणी केव्हा सुरू झाली, तर या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली 7 ऑक्टोबर 2015 पासून. आता मूलतः 2014 मध्ये जो केंद्र शासनाने स्वच्छ विद्यालय स्वच्छ भारत ही मोहीम सुरू केली होती, त्याच धर्तीवर स्वच्छ विद्यालय स्वच्छ महाराष्ट्र मोहीम 7 ऑक्टोबर 2015ला सुरू केली होती. यामध्ये 3 महत्त्वाचे टप्पे विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. पहिली पायरी ज्यामध्ये जेवणाच्या अगोदर आणि ज्यावेळेस विद्यार्थी शौचास जातो, जाऊन आल्याच्या नंतर हात धुणे ही एक पायरी होती. दुसऱ्या पायरीमध्ये दररोज आंघोळ करणे, अर्थात 24 तासातून एकदा आंघोळ करणे. तिसरी पायरी होती आपण राहत असलेले घर शाळा हे स्वच्छ ठेवणे. या पद्धतीनं स्वच्छ विद्यालय स्वच्छ भारत म्हणजे अर्थात महाराष्ट्राच्या संदर्भानं स्वच्छ विद्यालय स्वच्छ महाराष्ट्र ही मोहीम जी आहे 2015ची होती. त्याच्यामध्ये 3 मुख्य पायऱ्या, त्यामध्ये थोडंसं लक्षात ठेवायचं, हात धुणे, त्याच्यानंतर आंघोळ करणे आणि परिसर स्वच्छ धुणे. त्यानंतर नेक्स्ट आहे कोणत्या धोरणाने, शिक्षणाच्या कोणत्या धोरणाने 5+3+3+4 या शैक्षणिक आकृतीबंधाची शिफारस केली, तर ते आत्ताचं धोरण जे आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे 5+3+3+4 हे सांगतं. आता हे 5चा अर्थ काय आहे आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे पहिलं 5 याचा अर्थ काय आहे जनरली आपल्याला माहीत पाहिजे. पहिले 5 म्हणजे काय, अंगणवाडीची 3 वर्ष आणि पहिली आणि दुसरी म्हणजे ह्या 5चा अर्थ. त्याच्यानंतर हे दुसरे 3 याचा अर्थ काय आहे, तिसरी ते 5वी. त्याच्यानंतर हे जे तिसरा आहे टप्पा 3चा, तर हे आहे 6वी ते 8वी, 6वी ते 8वी. आणि चौथा जो 4 वर्षाचा टप्पा आहे तो आहे 9वी ते 12वी, 9वी ते 12वी. म्हणजे शालेय शिक्षणाचा असा राहणार आहे तो क्रम 5+3+3+4. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, शिक्षण विभागातील अधिकारी व उच्च पदस्थ यांचा कनिष्ठ किंवा निम्न स्तराकडून वरिष्ठ किंवा उच्च पदस्थ असा क्रम लावायचा आहे. मग आता सर्वात उच्च पद कोणतं आहे, शिक्षण सचिव, म्हणजे सर्वात शेवटी B असं इथं पण आहे आणि इथं पण आहे. त्याच्यानंतर सर्वात 1 नंबरला कोण येईल इथं, मग आपण अंदाज याच्यावर लावू शकतो. सर्वात 1 नंबरला येईल उपशिक्षण अधिकारी म्हणजे D 1 नंबरला कुठं आहे बघा, इथं नाही म्हणजे हा पर्याय कटला, म्हणजे इथं आहे म्हणजे हे बरोबर आहे आपलं D. असं सुद्धा तुम्ही लॉजिक एलिमिनेशन पद्धत वापरून सुद्धा तुम्ही उत्तरं काढू शकता की 1 नंबरला येईल उपशिक्षण अधिकारी आणि सर्वात शेवटी येईल शिक्षण सचिव. म्हणजे 4ची जर निवड केली तर तुमचे उत्तर बरोबर येतो. त्यानंतर नेक्स्ट, जिल्हा परिषद CEO बाबतीत योग्य विधान कोणतं आहे. CEO वर राजकीय नियंत्रण जिल्हाधिकाऱ्याचे असतं. राजकीय कुठं, प्रशासकीय असू शकतं बाबा, म्हणजे रॉंग आहे. CEO हा जिल्हा परिषदेचा सचिव असतो, हे पण रॉंग आहे, कारण तो DYCO कडे असतो पद, भारताला जो पदसिद्ध सचिव. CEO हा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा, तो सुद्धा DYCOच असतो. म्हणजे 3ही रॉंग. आपल्याला विचारलं योग्य विधान, वरील 3ही योग्य नाही, हेच योग्य आहे. मग म्हणजे पर्याय 4ची मग निवड करू, कारण हे 3ही योग्य नाहीत ना, म्हणून हेच योग्य आहे. शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि बदल घडून आणण्यासाठी NGO किंवा CSR राज्य यांच्या समन्वयासाठी कोणते पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे, तर हे पोर्टल विकसित केलं होतं शाळा सारथी. आता आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, आता NGO आणि CSR काय आहे,
आता आपल्याला याच्याबद्दल थोडीशी माहिती एक्स्ट्रा पाहिजे आहे किंवा तुम्ही गूगल सर्च करू शकता. जे CSR आहे यामधलं, ज्याला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतो. म्हणजे शिक्षणामध्ये कंपन्या ज्या आहेत ह्या कंपन्या इन्व्हेस्ट करतील आणि NGO ज्या आहेत म्हणजे NGO ह्या NGO प्लॅन देतील. ठीक आहे. तर हे संयुक्तिक मिळून एक सरकारनं या संदर्भाने एक पोर्टल सुरू केलं होतं समन्वय साधण्यासाठी. तर ते होतं शाळा सारथी. या संदर्भानं तुम्ही अजून गूगलवर सर्च करून बघा. त्यानंतर खालीलपैकी कोणती शिक्षण पद्धती चांगली आहे? व्याख्यान आणि टाचन उतरून देणे. ठीक आहे. व्याख्यान ही एकांगी असते ना, एक स्वरूपाची. म्हणजे प्रश्न आहे बघा, रामसा ही केंद्र सरकारने पुरस्कृत केलेली डॅश डॅशची योजना आहे. पहिले समजून घ्यायचे RMSA म्हणजे काय, ज्याला आपण राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान जे 2009-10 मध्ये सुरू झालं होतं त्यालाच काय म्हणतात, रामसा. आता ही योजना कुणी पुरस्कृत केली होती असा सरळ सरळ प्रश्न आहे. SCERT, MHRD, रुसा आणि NCERT. पर्याय एक कटला, कारण SCERT हे NCERTच्या धर्तीवर स्टेट लेवलला आहेत आणि रामसा जी योजना होती ही पूर्ण भारतभर होती. आणि पर्याय 3 पण कटला, कारण हीच एक स्वतंत्र योजना आहे रुसा नावाची, जिला आपण राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान म्हणतो. जे पदव्युत्तर एज्युकेशन आहे त्या संदर्भानं सरकारनं 2013 मध्ये ही योजना सुरू केली होती. म्हणजे पर्याय 1 कटला, पर्याय 3 कटला. आता उरला पर्याय 2 आणि पर्याय 4. तर रामसा जी योजना आहे ही जे केंद्र शासनाचं आत्ताचं जे शिक्षण मंत्रालय आहे, पूर्वीचं MHRD, आत्ताचं जे शिक्षण मंत्रालय आहे त्या मंत्रालयानं राबवली होती. MHRDचं रूपांतर 2020च्या शैक्षणिक धोरणामध्ये आता शिक्षण मंत्रालय असं करण्यात आलेलं आहे. हे पण थोडंसं लक्षात ठेवा. म्हणजे रामसा कोण राबवतं, तर आता शिक्षण मंत्रालय राबवतं. पूर्वीचं जे MHRD होतं ते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती भारतीय शालेय शिक्षणात सहाय्य करणारी शिखर संस्था आहे? केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड, राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद, केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद. आता भारतीय शालेय शिक्षणात सहाय्य करणारी संस्था असा प्रश्न विचारलेला आहे. आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजे लिमिटेड आलं, ज्याला आपण CBSE म्हणतो. ठीक आहे. म्हणजे याला मर्यादा आल्या, म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भानंच काम करते CBSE. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण संस्था, जिला आपण NCERT असं म्हणतो. तर ही मात्र पूर्ण भारतभर जे शालेय शिक्षण आहे त्या संदर्भानं काम करत असते. म्हणजे पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. का? कारण पर्याय 3 काय बघा, केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था आणि पर्याय 4 भारतीय तंत्र शिक्षण परिषद. या सगळ्या ज्या दोन्ही संस्था आहेत, जिला आपण CIET म्हणतो आणि याला आपण AICTE म्हणतो, या दोन्ही संस्था टेक्नॉलॉजीच्या संदर्भानं काम करतात, तंत्र शिक्षणाच्या संदर्भानं काम करतात. पूर्णच्या पूर्ण भारतभर शालेय शिक्षणाचं काम कोण करते, तर NCERT, जिला आपण नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग असं म्हणतो, जिची स्थापना झाली होती 1961ला. हे पण थोडंसं लक्षात असू द्या. त्यानंतर नेक्स्ट आहे, RTE 2009 नुसार प्राथमिक शिक्षण म्हणजे डॅश डॅश होय. तर हे आता सर्वांच्या पाठ झालेलं आहे आपल्या, की RTE नुसार प्राथमिक शिक्षण म्हणजे 1ली ते 8वी पर्यंतचे शिक्षण. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्व शिक्षा अभियानाचे मुख्य हेतू डॅश डॅश हा आहे. तर सर्व शिक्षा अभियानाचा मुख्य हेतू जो आहे तो आहे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण. सर्व शिक्षा अभियान म्हणलं की प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण. 2001ला अभियान सुरू झालं. वयवर्ष 6 ते 14 वर्षापर्यंत वयोगटासाठी शिक्षणाचं सार्वत्रिकरण करणं हा त्या अभियानाचा मुख्य हेतू होता. त्यानंतर नेक्स्ट आहे, संप्रेषणाचे यश हे
डॅश डॅशवर अवलंबून असते. योग्य माध्यम निवड, प्रत्याभरण किंवा प्रतिसाद, वक्तृत्व व विचार, प्रेक्षकाचे व्यक्तिमत्व. संप्रेषणाचे यश. कम्युनिकेशन यशस्वी झालं आपण कधी म्हणू शकतो, असा सरळ सरळ प्रश्न आहे. आपण कधी म्हणू शकतो, ज्या वेळेस आपल्याला समोरच्या रिसिव्हर करून फीडबॅक येईल तेव्हा. म्हणजे प्रत्याभरण व प्रतिसादावर संप्रेषणाचं यश अवलंबून आहे. योग्य माध्यमाची निवड, वक्तृत्व, विचार, प्रेक्षकाचे व्यक्तिमत्व ह्या कम्युनिकेशनसाठी सपोर्टिव्ह बाजू आहेत. मात्र यश विचारलं ना संप्रेषणाचं, म्हणून फीडबॅक महत्त्वाचा आहे. तेव्हाच आपण म्हणू शकतो की कम्युनिकेशन सक्सेस झालं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, OCR स्टँड फॉर. थोडक्यात OCRचा फुल फॉर्म विचारला आहे. तर OCR म्हणजे ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन. ठीक आहे. हे एक प्रकारचं टेक्स्ट रीडर आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणू, जसं पॉम्पलेट आहेत, नोट्स आहेत, बुकचं पेज आहे, जे प्रिंटेड मटेरियल आहे याचा फोटो काढून तुम्ही खूप कमी वेळेमध्ये त्याला टेक्स्टमध्ये बदलू शकता OCRच्या माध्यमातून. अलीकडं टेक्नॉलॉजीमध्ये आलेलं, संगणक तंत्रज्ञानामध्ये आलेली ही अलीकडची टेक्नॉलॉजी आहे आणि ती अजून वाढत जाणार आहे. म्हणजे एका मिनिटामध्ये तुम्ही एखादा फोटो स्कॅन करू शकता आणि त्याच्यावरलं जे टेक्स्ट मटेरियल त्याच्यावरलं जे प्रिंटेड मटेरियल आहे छापलेलं, ते तुम्ही टेक्स्टमध्ये कन्वर्ट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट, विधान ए आणि आर. कारण आर नमुना दिला आहे त्यांनी आपल्याला. विधान ए काय म्हणते बघा, ई गव्हर्नन्स हे देशामध्ये सुशासन साध्य करण्याचे एक साधन आहे. आणि आर म्हणते ई गव्हर्नन्समुळे लालफितीचा कारभार कमी होते, कार्यक्षमता, पारदर्शकता आणि नागरिक शासनातील देवाणघेवाण सुधारते. तर बरोबर आहे. आणि हे दोन्ही म्हणजे त्याचं कारणसुद्धा आहे आर. म्हणजे उत्तर काय घ्यावं लागेल बघा, ए आणि आर दोन्ही बरोबर आहे. बघा, ए आणि आर दोन्ही बरोबर आहे. त्याचबरोबर आर हे एचे योग्य कारणसुद्धा आहे. म्हणजे पर्याय एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. हे जरी खूप वेळा रिपीट झालं असलं तरीही आपल्याला इसवी सणावर आधारित प्रश्न लक्षात ठेवावे लागणार आहेत. जसं राष्ट्रीय साक्षरता मिशन म्हणलं की 1988 आपल्याला पाठ पाहिजे. सर्व शिक्षा अभियान म्हणलं की 2001, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान म्हणलं की 2015 आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान म्हणलं की 2009. म्हणजे तुम्ही जर पर्याय क्रमांक 4ची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या बरोबर येतील. त्यानंतर आपल्याला RT 2009वर आधारित परत एक क्वेश्चन आहे, विचारला आहे. काय बघा, समाजातील वंचित व दुर्बल घटकांना कोणत्याही कारणामुळे शिक्षणाची संधी नाकारली जाऊ नये यासाठी शिक्षण हक्क अधिनियम 2009 मध्ये वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी शाळा प्रवेशासाठी 33% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आता हे पण जनरली हा क्वेश्चन सोपा झाला, परंतु प्रश्न जर तुम्ही गडबडीत सोडत आहे, तुम्ही बघा हा एक्झाम ऑनलाईन होणार आहे आणि स्क्रीनवर एवढा मोठा प्रश्न दिसणार आहे. एक प्रॅक्टिस म्हणून हा प्रश्न आपण डिझाईन केला होता. आपल्याला तुम्हाला हे प्रश्न पूर्ण वाचावे लागतील. आता आपल्याला माहिती आहे की RTA वंचित आणि दुर्बल घटकांना 25% जागा राखीव आहेत. म्हणजे बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. एक हे समजून घेऊयात. आणि तुम्हाला बघा पर्यायामध्ये काय दिलं आहे, पर्याय 1 मध्ये बी दिलं आहे, 2A 3C आणि नन ऑफ दिस. म्हणजे आपण गडबडीत म्हणतो हे 2 नंबरवाले म्हणून आपण 2ला क्लिक करू शकतो. पण लक्षात ठेवा बी म्हणजे बी आपलं उत्तर आहे ना, याच्यातमध्ये फक्त बी योग्य आहे ना, मग बी दिले पर्याय 1 मध्ये. म्हणजे असं पण आपल्याला ते कन्फ्यूज करू शकतात IBPS पॅटर्ननुसार. महाराष्ट्रात वर्ग 1ली ते 12वी पर्यंत शिक्षक होण्यासाठी व्यावसायिक पात्रतेबरोबरच TAIT, त्याला टेट म्हणा टॅट म्हणा, परीक्षा घेतली जाते. तर TAIT म्हणजे काय, तर त्याचा फुल फॉर्म आपल्याला सरळ सरळ सांगायचा आहे. आपल्याला माहिती आहे की सध्या म्हणजे अलीकडे खूप जे काही अभियोग्यता परीक्षा झाली त्या परीक्षेच्या संदर्भानं नंतर मग म्हणजे अगोदर आपल्याला जर 1ली ते 8वी पर्यंत टीचर होण्यासाठी
एकतर TET किंवा CTET द्यावी लागणार, TET किंवा CTET. मग ही पास झाल्याच्या नंतर आपल्याला TAIT द्यावा लागणार, त्याला आपण शिक्षक अभियोग्यता म्हणतो, म्हणजे ज्याला आपण टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, पण ह्या छोट्या मोठ्या बाबी पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या अनुषंगानं आपल्याला एखादा प्रश्न ते क्रिएट करू शकतात. आणि मग हे सगळे माहिती TAIT दिल्याच्या नंतर पवित्र पोर्टल मार्फत आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती होते. अर्थात TET आणि CTET जरी 1ली ते 8वीपर्यंत असेल, पण जर आपल्याला टॅट मार्फत म्हणजे पुढे 9वी 10वी आणि 11वी 12वीसाठी सुद्धा TAIT गरजेची आहे. त्यानंतर पुढे जाऊया. विद्यार्थ्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती वाढविण्याकरिता काय करावे? विद्यार्थ्यांना सूक्ष्म निरीक्षणाची प्रक्रिया समजून सांगणे, सूक्ष्म निरीक्षणावर परिसंवाद घेणे, सूक्ष्म निरीक्षणाचे प्रशिक्षण महाविद्यालयात देणे. वरील सर्वच उत्तर घ्यावं लागेल, कारण सूक्ष्म निरीक्षणाची प्रक्रिया माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यावर परिसंवाद घेतला तर अजून विद्यार्थी निरीक्षण कौशल्य आत्मसात करतील, आणि प्रशिक्षण जर दिलं तर अजून त्यांच्यामध्ये फरकच पडेल, म्हणजे 2-3 योग्य, अर्थात वरील सर्व, असं आपल्याला उत्तराची निवड करावी लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात इयत्ता 1लीपासून इंग्रजी विषयाचा समावेश कोणत्या शैक्षणिक वर्षापासून झाला? तर 2000-2001 पासून तो झाला होता. त्यानंतर नगर परिषदेच्या बाबतीत चुकीचा पर्याय म्हणलंय, चुकीचा पर्याय. नगर परिषद अधिनियम 1965 नुसार स्थापन केली जाते, बरोबर आहे. नगर परिषदेमध्ये काही सदस्य नामनिर्देशित असतात. विविध क्षेत्रामधले पर्यावरण असेल किंवा समाज सुधारणा असेल असे शिक्षक नामनिर्देशित करू शकते नगर परिषदेत, ज्याचा फायदा त्या नगराला व्हावा, बरोबर आहे. जेव्हा शहराची लोकसंख्या 25,000पेक्षा कमी असते तेव्हा नगर परिषद स्थापन होते, हे मात्र रॉंग आहे, कारण तेव्हा नगर पंचायत स्थापन होते. म्हणजे चुकीचं काय आहे मग? पर्याय क्रमांक 3. कारण नगर परिषद ही निगम निकाय संस्था आहे का, कॉर्पोरेट आहे का? तर हो. म्हणजेच मग चुकीचं काय आहे? पर्याय क्रमांक 3. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर परिणामकारक शिक्षक होण्याकरिता खालीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे? विद्यार्थ्यांचे अवधान खेचून घेण्याचे व टिकून धरण्याचे कौशल्य, हे ठीक आहे उत्तर. पण आपण राहिलेले 3 पर्याय बघूया. शैक्षणिक साधने वापरण्याचे कौशल्य, हे पण ठीक आहे, पण 2पेक्षा 1 जास्त प्रभावी. श्राव्य व स्पष्ट उच्चार, याला पण ठीक म्हणावं लागेल, ठीक आहे. आणि चुणचुणीत व्यक्तिमत्व, हे साधारणतः म्हणजे हे इथं उत्तर घेण्याचं काही गरज नाही. 2-3 पेक्षाही सर्वात प्रभावी. बघा, परिणामकारक शिक्षक म्हणलं आहे ना, तर परिणामकारक शिक्षक म्हणजे अवधान पण खेचून घ्यावं लागेल विद्यार्थ्यांचं, आणि ते टिकून धरावं लागेल. म्हणजे 2 आणि 3 पेक्षाही सकारात्मक आणि प्रभावी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर अलीकडे मोबाईल, कम्प्युटर व इंटरनेट संबंधी वायफाय संज्ञेचा वापर होतो. वायफाय म्हणजे काय? तर बघा, हे पण आपलं प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपण कन्फ्यूज होऊ शकतो. जनरली बघा, फसवे पर्याय आहेत, ठीक आहे. आपल्याला माहीत पाहिजे की वायरलेस फिडॅलिटी म्हणजेच वायफाय, कारण ते फाइंडिंग वगैरे हे फसवे पर्याय दिलेले आहेत, ते आपण थोडेसे समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्र राज्यात सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी खालीलपैकी कोणती संस्था जबाबदार आहे? तर ती संस्था आहे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं शिक्षण संचालनालय प्राथमिक शिक्षण हा पर्याय नको होता, कारण जनरली आपण जर त्याला अजून थोडंसं त्याचा ॲनालिसिस करण्याचा जर प्रयत्न केला, बघा ही तर संस्था सर्व शिक्षा अभियानाची म्हणजे अंमलबजावणी करते, परंतु जे प्राथमिक संचालनालय आहे म्हणजे पर्याय 1 मधली जी संस्था आहे ही सुद्धा यामध्ये खूप काम करते. म्हणून आपण समजा हा प्रश्न डिझाईन करताना म्हणजे आमच्याकडून हा पर्याय नको होता, तेवढं थोडंसं तुम्ही समजून घ्या. या अनुषंगाने जर क्वेश्चन आला तर म्हणजे असाच येईल असं नाही आहे,
परंतु आता इथं पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रभावी आहे. मात्र हा पर्याय थोडासा कॉम्प्लिकेटेड होईल. पर्याय क्रमांक 1 इथं काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं म्हणजे आपण थोडंसं अजून त्याचं ॲनालाइज केलं आपण तर हा पर्याय नको होता. हे पण थोडंसं लक्षात घ्या किंवा याबद्दलची तुम्ही थोडीशी माहिती काढा. आणि शेवटचा प्रश्न आहे, क्रम लावायचा आहे विविध पदांचा. तर तो आपण असा अंदाजही लावू शकतो. जसं शिक्षक चारही पर्यायामध्ये थोडंसं चढता क्रम आहे बघा. आणि पण लक्षात घ्या प्रश्नाच्या स्वरूपावरून उत्तर घ्यायचं होतं. तालुका पंचायत समिती शिक्षण प्रशासन म्हणजे थोडक्यात तालुका लेवलला जे शिक्षण प्रशासन संरचना आहे तो दर्शविणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर तो आहे बघा पर्याय क्रमांक 2 शिक्षक, नंतर गटशाळा प्रमुख, नंतर केंद्र शाळा प्रमुख, नंतर शिक्षण विस्तार अधिकारी, नंतर गट शिक्षण अधिकारी आणि गट विकास अधिकारी. आता आपलं फक्त 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता होऊ शकते, कारण आपल्याला सर्वात शिक्षण क्षेत्रातला गट शिक्षण अधिकारी तालुका लेवलला मोठा वाटतो. पण एक लक्षात घ्या प्रशासन हा शब्द आल्यामुळं गट शिक्षण अधिकाऱ्यापेक्षाही तो जो बॉस आहे पूर्ण पंचायत समितीचा गट विकास अधिकारी ज्याला आपण BDO म्हणतो तोच आपल्याला गट शिक्षण अधिकाऱ्यापेक्षाही उच्च घ्यावा लागेल. म्हणून तार्किकतेनुसार थोडं उत्तर ट्रिक करायचं होतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 असं उत्तर येणं अपेक्षित आहे. ठीक आहे. ज्या शिक्षक मित्रांनी अजूनही आमची टेस्ट सिरीज जॉईन केली नाही ते शिक्षक मित्र 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. 250 रुपये फीस आहे. तुम्ही गुगल पे किंवा फोनपे करू शकता. त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला 5 PDF पेपर ज्या प्रत्येक पेपरमध्ये म्हणजे प्रत्येक पेपर हा 100 मार्कचा असेल, ज्यामध्ये 100 प्रश्नांचा अर्थात 200 मार्कचा 100 प्रश्नांचा, ज्यामध्ये 40 प्रश्न हे तांत्रिकचे, 30 प्रश्न हे लँग्वेजचे मराठी आणि इंग्लिश, 15 प्रश्न हे रिझनिंग आणि मॅथमॅटिक्सचे आणि 15 प्रश्न हे GKचे. असा 100 प्रश्न असणारा 200 मार्काचा एक पेपर, असे 5 PDF पेपर आणि विश्लेषणाचे प्रत्येक पेपरचे 4 व्हिडिओ म्हणजे तुम्हाला 20 व्हिडिओसुद्धा त्यामध्ये पाठवल्या जातील. धन्यवाद.